हे तरुण भारतचं कार्य चालू आहे. त्या सगळ्या पुरुषार्थाचं खरोखर नमस्कार करण्यासाठी बनवले आहे. एक संदेश आहे या कार्यक्रमातून. हा प्रसार माध्यमांनी घेण्याचा संदेश आहे. लोकांमध्ये एक चांगली स्वस्थ अभिरुची निर्माण करण्याचं एक फार मोठा जबाबदारी त्याच्यावरती आहे. लोकांना सन्मार्गावरती केवळ नव्हे तर पुरुषार्थाच्या मार्गावरती आणि एखाद्या विचारासंबंधीची प्रतिबद्धता निर्माण करता आली पाहिजे असं ते एक मूळ भूमिका आहे. या मूळ भूमिकेची आदर्श म्हणून ठेवलं आणि मग प्रसार माध्यमांची जी भूमिका आहे ती योग्य प्रकारे समाजाचं पोषण करणारी अशी जी होण्याची आवश्यकता आहे. आजच्या सगळ्या या प्रदूषित वातावरणामध्ये हा संदेश, हा कार्यक्रम, हा संदेश देतो. आज दुर्दैवाने मी आदरणीय नितीनजी आणि इथे भारतीय जनता पार्टीचे बरीच मंडळी आहेत त्या सर्वांची क्षमा मागून असं वाटतं की राजकीय क्षेत्रातल्या दबावामुळे, सत्तेच्या प्रभावामुळे इथं जीवन हे अतिशय प्रदूषित होत चाललेलं आहे. जीवनामध्ये अनेक प्रकारचे निरर्थक विकारांचं निर्माण करण्याचं वातावरण, परस्पर विद्वेषाचं वातावरण निर्माण करण्याचं काम दुर्दैवाने होत असतं. या पार्श्वभूमीवरती राजकीय पक्षांनी, सत्तेवरती असलेल्या मंडळींनी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये काही मूलभूत चिंतन करण्याची आवश्यकता आहे असं मला बोला. सत्य दिलं पाहिजे, योग्य दिलं पाहिजे. जनतेचं प्रबोधन होईल अशा प्रकारचं काही दिलं पाहिजे. अशी एक तत्वनिष्ठ पत्रकारिता आज कुठेतरी अपेक्षित झाल्याचं वाटतंय. केवळ जुन्या काही मंडळींची नावं घेत त्याचं स्मरण करायचं अशी वेळ आली. मग अशा जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये असे कोणतरी आदर्श आहेत त्याचा अभाव आज आपल्याला आढळतो. केव्हा तरी निवर्तमान राष्ट्रपती महोदय आपले अब्दुल कलाम होते. अब्दुल कलामांच्या त्या एका निवेदनाचं स्मरण होतं. ते म्हणाले की मी तर विद्वत्तापूर्ण आहे, माझं मी कुठेही जातो, अनेक प्रश्नांना उत्तर देऊ शकतो. लहान मुलं आणि युवक तरुण मला भेटतात, त्यांच्या मनामध्ये असलेले चिंता प्रश्न ते उपस्थित करतात, मी समाधान करायचा प्रयत्न करतो. पण काही प्रश्नांवरती मला मौन व्हावं लागतं. प्रश्न पडतो की अब्दुल कलामांसारखे अत्यंत श्रेष्ठ व्यक्तिमत्वाला एखाद्या सामान्य मुलाने विचारलेल्या प्रश्नासमोर मौन का राहावं लागतं. म्हटलं प्रश्न काय आहे. तर त्यांनी पुढे असं म्हटलं की एका शाळेच्या कार्यक्रमाला गेलो असताना एक लहान मुलगा काहीतरी 10-12 वर्षाचा असेल तो उभा राहिला आणि त्यांनी विचारलं की कलाम साहेब आम्हाला एक सांगा, तुमच्यासमोर जिवंत आदर्श कोण आहे. अब्दुल कलाम म्हणतात की त्या प्रश्नावरती माझ्याकडे उत्तर होतं. त्यांनी त्या आदर्शाला जिवंत हे विशेषण लावलेलं आहे. माझ्यासमोर अनेकांची नावं आहेत. महात्मा गांधींचं नाव घेऊ शकतो मी, लोकमान्य टिळकांचं नाव घेऊ शकतो मी, त्याच्याही आधीचे सगळे जे संत पुरुष होते, महापुरुष झाले, राजे लढवैये झाले, संघर्ष करून आपलं बलिदान झालं, त्याला अशाची नावं भेटायची. पण तो मुलगा मला अडचणीत टाकतो. तो विचार करतो जिवंत आदर्श कोण आहे. ही एक फार मोठी पोकळी या समाज जीवनामध्ये आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचे आदर्श स्थापित करण्याची कामं सातत्याने उभी राहिली पाहिजे आणि अशा प्रकारच्या या सत्कारांच्या कार्यक्रमांमधून अशी मूर्ती, अशा व्यक्तिमत्व समोर येतात की ज्यांच्याकडे बघून आपण या मार्गावरती वाटचाल करावी अशी प्रेरणा प्राप्त होते. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रम आहे. प्रेरणादायी कार्यक्रम अपप्रचाराचं जग आहे. संभ्रम निर्माण करण्याचं काम आज चालतं. देशामध्ये चाललेल्या सगळ्या अशा योग्य दिशेने चाललेल्या कामांचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्याला बदनाम करण्याचे प्रयत्न होतात. कुठेतरी या देशामध्ये अशांती मागवणाऱ्या संस्थांच्या बरोबर चांगल्या कामांची कुठेतरी तुलना केली जाते.
त्यांच्या समकक्ष बनवण्याचा प्रयत्न होतो. एक जनसामान्यांनी तुम्ही आणि हा प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता आहे की तुम्ही या देशामध्ये काय निर्माण करू इच्छिता. आपसाचे संघर्ष, विद्वेष, गैरसमज, आपसामध्ये संघर्ष व्हावे अशी इच्छा आहे, समाज विभागला जावा अशी इच्छा आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती विचार करताना खरोखरच एका अशा प्रसार माध्यमांची भूमिका आणखी जबाबदारीची होती आणि ती वाढत जाते की आपण काय केलं पाहिजे. प्राचीन काळापासून या देशामध्ये एक सकारात्मक चिंतन घेऊन उभा राहिलेला समाज आहे. त्या समाजाला बदनाम करायचं, जगाच्या पार्श्वभूमीवरती, जगाच्या मंचावरती जाऊन त्याचा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचा प्रयत्न होतात. कुठेतरी हिंदूंवरती होणारे छोटे मोठे कुठे अत्याचार असतील, हवतात की नाही माहित नाही, नंतर तपासात कळतं की नाही खोटंच आहे, चुकीचं. पण त्याला धरून कुठेतरी हिंदू समाजाला अडचणी आणण्याचे प्रयत्न, कुठेतरी एक मतांचं डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं एक खालच्या पातळीवरचं राजकारण चालतं. दुर्दैवाने हे आमच्या देशाची, आमच्या समाजाची अत्यंत आमच्यासमोर एक आव्हान आहे. आमच्या समोर आव्हान आणि म्हणून जे चूक आहे, जे अत्याचार करणार आहे, जे अन्याय आहे, जे अधर्म आहे, अत्यंत निर्भयपणाने याचं प्रगटीकरण करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की प्रसार माध्यमांचा हाच एक धर्म आहे, लेखकांच्या लेखणीचा हा धर्म आहे. त्या धर्माचं पालन होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या सगळ्या विविध प्रकारचे विचार जेव्हा मनामध्ये येतात त्यावेळेला त्या पार्श्वभूमीवरती अशा समाज जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड न करता अनकॉम्प्रोमाइजिंग राहून सगळ्या प्रकारच्या अडचणी आम्ही सहन करू, पण आम्ही आमच्या कुठल्याही विचाराची तडजोड करणार नाही. अशा शक्ती, अशा संस्था, असे व्यक्तिमत्व समाजासमोर उभे राहण्याची आवश्यकता असते. मला असं वाटतं की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला हा जो भाव आहे, हे जे पावित्र्य आहे, हे जे मांगल्य आहे, त्या मांगल्याला बळ देण्याचं काम या ठिकाणी कुठे साप्ताहिक विवेकच्या रूपाने चालतं, कुठे तरुण भारतच्या रूपाने चालतं. अशा प्रकारचे समारंभ आयोजित करून ते तुमच्या आमच्यासमोर, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये काही सत्कर्माची, सन्मार्गाची, पुरुषार्थाची, काही ध्येयनिष्ठेची प्रेरणा जागवतात. आणि म्हणून या मुळामध्ये या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी म्हटलं तसं मला अत्यंत आनंद आहे आणि मी हृदयपूर्वक पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. आणि असेच कार्यक्रम होत राहावे आणि तुम्ही आम्ही सर्वांनी केवळ टाळ्या न वाजवता, केवळ आनंद प्रकट न करता अशा चाललेल्या कामामध्ये आपली भूमिका निश्चित करत जावं. मला असं वाटतं हे या कार्यक्रमाचं यश आहे. आपल्या सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद.